हार्दिक शुभेच्छा. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल फेवरेट शॉट खेळत असताना काय घडतंय. लाऊड अपील केली होती. पंच तर एकमेकांकडे निरीक्षण करतील. निखिल पाटील मध्ये उत्साह जास्त दिसला. बघूया काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. डिस्कस करतात दोन्ही अंपायर्स. आणि आता टीव्ही अंपायरला रेफर केलंय. काय चेंडूचा टप्पा पडलाय का शॉट मारताना ते पाहिलं जाईल की शूज वर लागून सरळ कॅच गेलाय का. या अंपायर याच्याकरताच हा रिव्ह्यू आहे. मजा येईल. 4 कॅमेरे दिलेत. जुचंद्र गावाचे दोन्ही चॅनल आहेत त्यांच्यावरती देखील प्रेशर असेल. JTC लाईव्ह आणि TCP लाईव्ह यांचा वर्क पाहणार आहोत. एज तर लागली. पायावर चेंडू लागला तो खाली पडला की सरळ गेला हे पाहिलं जाईल. निखिल मध्ये उत्साह भरपूर होता. बंधू मध्ये देखील होता. बघूया आता क्लॅरिटी के बिग बॉस JTC आणि TCP लाईव्ह आणि आमचे टीव्ही अंपायर देखील आले वॉर्डरूम मध्ये. दगदग असेल दोन्ही टीमच्या माध्यमातून. फिल्डिंग लावून घ्या पदू पॅकर. आपण डिसिजन तुमच्यापर्यंत येईलच. टेक्नॉलॉजी आहे म्हणून अंपायर एक तुम्ही देखील ॲक्युरेट डिसिजन घेतला. तुमच्यावर देखील प्रेशर न घेता टीव्ही अंपायर आमचे चेक करतायत. आणि इथे आलाय OUT. कॅच आउट. एज पायावर लागला. सरळ कॅच घेतला निखिल पाटीलने. एकदा निखिल करता टाळ्या झाल्या पाहिजे. काय प्रेझेन्स ऑफ माइंड होता. त्यांनी अपील केली आणि इथे मात्र दर्शवलंय विकेट डाऊन. जितेशला थोडासा अंदाज होता की कदाचित चेंडू खाली गेलाय की पायावर लागून. ऑन स्क्रीन वरती तुम्ही बघू शकता. DJ पतू पॅकर संघ म्हटलं तर प्रथमेश खंडे भोईर संघ मालक आहेत. आणि इथे मात्र ज्याच्या नावावर जास्त धावा होत्या तो मात्र इथे गोल्डन डक वर पहिला विकेट. अप्रतिम अंपायरिंग दोन्ही अंपायरच्या माध्यमातून आणि खऱ्या हाताने चांगली क्लिअरिटी. JTC आणि TCPचं देखील कौतुक. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सूरज. आणि थर्ड अंपायर आमचे टीव्ही अंपायरच आहेत. जे 4 अंपायर आहेत त्यामधूनच डिसिजन. असं कोणी काय जबरदस्त काटा बदलला या चेंडूने. स्विंग अँड मिस. नक्कीच महेंद्र भगत यांना देखील वाटलं असेल की ती टेस्ट मॅचची लाईन टाकली की काय. जबरदस्त निखिल. काय खेळ जसं वय वाढत चाललंय ना, जसं मॅचेस खेळत चाललाय तसा हा खेळाडू जबरदस्त. पुन्हा एकदा थोडासा काटा चेंज केला. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने श्री गणेशा केला जातोय. दोन्ही टीमकडे एक रिव्ह्यू देखील आहे. तो बिमर चेंडू करता आणि वाईट चेंडू करता तुम्ही घेऊ शकता. आणि अंपायरला क्रुशल मुवमेंट वाटलं तर त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे. त्याचा ते फायदा घेतीलच. यात काही शंका नाही. 1 रन 2 बॉल. निखिल पाटील नुकताच मालिकावीर. जुचंद्र गावाची आवडती स्पर्धा होळी चषकामध्ये ठरला होता. पुढचा बॉल. सूरजकडे क्षमता आहे. समोरच्या दिशेने मोठा फटका खेळायचा होता. बंटी आलाय आणि कल्पेश कोणती चूक करणार नाही. इथे वाजले घंटी. सूरजला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू. चला क्विक अँड फास्ट येत राहा. बॅटर आउट झाला तरी आणि फिल्डिंग करणारी टीम फिल्डिंग लावून घ्यायची आहे. न्यू बॅटर इन मिस्टर गोपी. सुनील आहे, माफ करायचं सुनील. एक्स्ट्रा मेंबर दोन्ही टीमचे पाठवून द्या प्लीज, कारण की तुमची नावं जर पोचली नाही तर इथे मालिका वीरला बाईक देखील आहे, मग तिथे नंतर विचार केला जाईल आयोजकांकडून. सुनील खूप दिवसानंतर ॲज ओपनर विकेट गेल्यानंतर क्रमांक 4 वरती आलाय. एक धाव, एका धावेने धावपळा पुढे आलाय. 2च्या घरामध्ये 4 बॉल आणि 2 धावा फलकावरती आपण बघतोय. JPL सीझन 3 इन ॲक्शन मध्ये 2 संघ, बंटी सिक्सर 2727 आणि पतू पॅकर डिपेंडिंग चॅम्पियन. पुन्हा एकदा यावेळी कव्हर ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने ऑन दी अप. कव्हर मधून डीप कव्हरला क्षेत्ररक्षकाची लागले शर्यत, चेंडू मात्र थांबणार नाही. येतोय JPL सीझन 3 4 रन्स चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघते ऑन दी अप, जबरदस्त फटका, कव्हर ड्राईव्ह यासाठी ओळखला जातो हर्षद लाखात. आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना 6 रन्स 5 बॉल. निखिल पाटील विकेट टेकर गोलंदाज आहे आणि एक मालिकावीर ज्याच्या नावावर आहे. आम्ही दत्ताळी संघामधून अप्रतिम खेळ राहिला, मात्र हर्षद लाखात बाफाणे संघातील हा खेळाडू आहे आणि बाफाणेचा वंडर बॉय आहे. एकदा बॅट लागली तर मोठ्या धावा, या खेळाडूची ओळख देखील आहे. पुढचा बॉल, अंतिम बॉल पहिल्या ओव्हरचा, 6 रन. यावेळी स्लॅश केलंय कव्हर पॉइंट रिझन मधून, कव्हर स्क्वेअर कटचा फटका आणि इथे काय घडतंय, निखिल यस चौकार येतोय. मात्र बघायचंय निखिलला टक्कर झाली, तिथे इंजरी जास्त नसावी. येतोय आणखीन एक दर्जेदार JPL चौकार, 10 रन 1 ओव्हर. थँक्यू डीजे. चला बाकीच्यांनी फील्ड सेट करा प्लीज. प्रत्येकाला या सूचना आम्ही देतोय. JPL आपण खेळतो तरी सांगायला देखील नको आहे. एकत्र तुम्ही खेळतायत युनिटी गावासाठी, आणि इथे मात्र चांगला खेळ दिसेल, कोणताही टाइमपास होणार नाही कोणत्याही खेळाडू संघाकडून. थँक्यू कप्पा. कल्पेश लगेच आमचे डॉक्टर गेले होते, चांगले अकाउंटंट देखील आहेत, ते बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत आहेत, मात्र स्वयंसेवकाची भूमिका त्यांनी केले. 10 रन्स फलकावरती. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्यापर्यंत या. भगवा झेंडा लहरताना ऑन स्क्रीनवर बघू शकता तुम्ही. आणि जबरदस्त जुचंद्र रेल्वे स्टेशन, त्यानंतर जुचंद्र विलेज, त्याच्या मधोमध असलेलं हे ऐतिहासिक अजिंक्य मैदान ऑन स्क्रीन वरती. 10 रन आपण बघतोय. 2 विकेट गेल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये. निखिल पाटीलचा स्पेल अप्रतिम राहिलाय. कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव आहे निखिल पाटील. आता बॉलिंग मार्क वरती आलाय कल्पेश भोईर. हा देखील अंकुश स्मृती पतू पॅकर दत्ताळी या संघाचा खेळाडू आहे आणि पतू पॅकर मध्येच त्याची वर्णी लागली आहे आणि त्याच्यावर देखील मोठी बोली लागली. कल्पेश भोईर हा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. समोरचा संघ आहे बंटी सिक्सर 27-27 27-27. मात्र आता बॉलिंग मार्क वरती बंटी आलाय. कल्पेश बंटी स्ट्रायकर, कल्पेशची वाजवेल घंटी की बंटी गोलंदाजी करताना बंटी स्ट्रायकर, बंटी सिक्सर.
27-27 या संघाची वाजवेल घंटी. बघूया पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा पॉवर प्ले आहे. स्विंग अँड मिस, अप्रतिम. काय चेंडू डिलिव्हर केला जातोय, समोरून काटा बदलला चेंडूने पुन्हा एकदा. आणि एक खासियत आहे कल्पेश या गोलंदाजाची. कल्पेश भोईर आलाय, चांगल्या फॉर्म मध्ये नेहमीच पाहिलाय. छोटा पॅक बडा धमाका. 12 संघांचे 12 चंबू स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक स्टँड मध्ये त्याचे कॅप्टन, ओनर, सर्व खेळाडू. इथे मात्र काय केलंय, अपरकटचा फटका, बॅकफुटला जाऊन जागा बनवली. मात्र सूरज बघा किती वेगाने येतोय आणि इथे मात्र चेंडूला अडवलं जात आहे. डीप मध्ये चेंडू निघून गेला होता आणि सुनीलचा काय फटका पाहायला मिळतोय. 3 धावा येत आहेत आणि 3 धावेने धापळक वेगाने पुढे सरसावते 13च्या घरामध्ये. 2 बॉल 13 धावा. पुढच्या मॅचचा टॉस देखील महत्वाचा आहे, तर तो आम्ही अगोदरच अलाउन्स तुमच्यापर्यंत करतोय. छत्रपती वॉरियर्स वर्सेस विहाना सुपर किंग. पूल सी, ए बी अँड सी. सध्या पूल ए चा पहिला मॅच बघितला, एनआर कट्टा वर्सेस लकी स्ट्रायकर. पहिला मॅच लकी स्ट्रायकर मोठ्या मार्जिनने जिंकलाय. आणि त्यानंतर पूल बी चा मॅच बघतोय, पतुपॅकर वर्सेस बंटी सिक्सर 27-27. त्यानंतर आपण आता तिसरा मॅचचा अनाउन्समेंट करतोय. पूल सी छत्रपती वॉरियर्स वर्सेस विहाना सुपर किंग. हो, पुन्हा एकदा प्रतिम बघा, चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखील आहे. मॅचची एज लागली, पंचांकडे पाहिलं पण नाही आणि सरळ निघून गेलं. अंपायरचा तर इशारा विकेटचा आलाय, मात्र त्या अगोदरच इथे मात्र हर्षद निघून गेलाय. चांगलं स्पोर्ट्समॅन स्पिरिट. फळकावरती 13 धावा, 3 चेंडू, विकेट डाऊन. थँक्यू. चांगले 4 अंपायर्स आहेत या स्पर्धेमध्ये. 4 कॅमेरे देखील आहेत JTC आणि TCPचे, आणि 4 आमच्यापर्यंत स्क्रीन देखील दिल्यात. चार कॉमेंटेटर देखील आहेत. ओम साई ज्यावेळी उतरेल त्यावेळी त्या संघाचा उल्लेख करणारच आहोत, कारण की पहिला वर्ष कोण विसरेल. ओम साई 1110 आणि जितेंद्र पाटील. तेवढा मोठा संघ नव्हता, मात्र तेवढी मोठी कामगिरी होती. आणि म्हणूनच JPLचा अनुभव जितेंद्र पाटील यांना भरपूर आहे. आमच्याशी देखील तो अनुभव त्यांनी शेअर केलाय आणि कशा प्रकारे प्लेयर्स त्यांचे देखील पाहणार आहोत आपण. न्यू बॅटर इन मिस्टर अक्षय पाटील, लेफ्टी. नुकताच बेस्ट बॉलरचा किताब मिळाला. मागील जी स्पर्धा झाली, होळी चषक, होळी धमाका, आणि अक्षयच्या माध्यमातून चांगला बॉलिंग अटॅक आपण पाहिला होता. हायेस्ट विकेट टेकर ठरला होता. बघूया आता अक्षय करता पुढचा बॉल. बंटी कल्पेश भोईर गोलंदाजचा. आणखीन एक स्विंग अँड मिस, जबरदस्त चेंडू. काय चेंडू टाकले जात आहेत. कल्पेश भोईर रेल्वे एंडने गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा, भेदक मारा आणि कन्सिस्टन्सी राहिले. धाव फलकावरती धावा आहेत 13 धावा. येस अंपायर, थर्ड अंपायर घेतले वाईड करता का. बॅटर रिव्ह्यू आहे. सॉफ्ट सिग्नल तर फेअर डिलिव्हरी आहे. बघूया आता ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. टीव्ही अंपायर येतील. रेफर केलंय की हा चेंडू वाईड आहे की नाही हे पाहण्याकरता. ही टेक्नॉलॉजी आहे आणि प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू दिलाय. तो जर सफल ठरला तर पुढे रिव्ह्यू असेल, तो जर अनसक्सेसफुल राहिला तर तिथे रिव्ह्यू बाद असेल.
रिव्ह्यू गमावलाय. फेअर डिलिव्हरी म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे आता रिव्ह्यू नसणार आहे बॅटिंग करत असताना. आणि आतापर्यंत पाहिलं तर अंपायरच्या बाजूने सर्व डिसिजन गेले. म्हणजेच काय झाले तर चांगली अंपायरिंग आमच्या चारही अंपायरकडून. ललित भोईर सरांना पाहतोय आपण. 2 बॉल शिल्लक आहेत. 13 धावा 3 विकेट आतापर्यंत फलकावरती. पुढचा बॉल अक्षय लेफ्टी बॅटर आहे. ओ यावेळी काय पुन्हा एकदा चेंडू स्विंग अँड मिस. जागते रहो परफ्यूम डिलेव्हरी अप्रतिम. कानाला शिट्टी वाजवलंय या चेंडूने. पुन्हा एकदा अप्रतिम आउट स्विंगचा मारा केला जातोय लेफ्टी बॅटर करता. 5 बॉल 13 धावा. पॉवर प्लेमध्ये पाहिलं तर सेकंड इनिंगमध्ये जास्त धावा आल्या होत्या ज्यावेळी बॅटिंग करत होता लकी स्ट्रायकर हा संघ. 2 ओव्हरमध्ये जवळजवळ 30 धावा आल्या होत्या. आणि इथे मात्र आतापर्यंत कमी धावा येत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळायचं होतं. मिड विकेट रिजनला चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग तो करतोय आणि तिथपर्यंत 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 ओव्हरचा संपलाय खेळ. खुश असेल पतुपॅकर टीम. मागील वर्षाची डिपेंडिंग चॅम्पियन आहे आणि का चॅम्पियन ठरली तर इथे 2 ओव्हरमध्ये 15 धावा 3 विकेट्स प्राप्त केलाय. बंटी सिक्सर. 27-27 27-27 ऑन स्क्रीनवरती त्यांचे खेळाडू जितेश पाटील, प्रीत भोईर, सूरज भोईर, हार्दिक पाटील, सुनील मुकादम, अक्षय पाटील, हिमांशु पाटील, दिवेश भोईर, रसिक पाटील, हर्ष म्हात्रे, हर्षद लाखात असे खेळाडू बंटी सिक्सर 27-27 मध्ये आपण बघतोय. त्यानंतर पतुपॅकर संघाची जर विचार केला संघाची बांधिलकी निखिल पाटील, रोहित पाटील, मोहित नाईक, त्यानंतर भूषण भोईर, ध्रुवेश भोईर, कांचन पाटील, कल्पेश भोईर, प्रणव पाटील, विशाल पाटील, कल्पेश म्हात्रे आणि सूरज भोईर या ऑन स्क्रीनवरती दाखवले जातात प्लेयर्स. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. 15 रन 2 ओव्हर. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं, सर्व मान्यवरांचं करूया हार्दिक स्वागत. JPL सीझन 3 आपण पाहतात. दुसरी मॅच पूल बी ची पतुपॅकर वर्सेस आपण पाहतात बंटी सिक्सर. स्लॅश केलाय कव्हर पॉइंटला. गलीमधून पुश करायचं होतं मात्र एकच धाव. सुनील चांगली बॅटिंग करतोय. बॉलच्या मेरिटवरती खेळतोय आणि जर विचार केला तर जास्तीत जास्त कव्हर पॉइंट रिझनला फटकेबाजी होताना अप्परकटचे, बॅकफुट पंच अशा प्रकारचे फटके पाहिलेत. आतापर्यंत सुनील 5 धावसंख्येवरती खेळतोय. 4 बॉलमध्ये 16 धावा झाल्यात. 1 बॉल फेकून झालाय. गुरुदेव पाचंगे अप्रतिम स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय कांबळे यांना कोण विसरेल आणि संजय म्हात्रे यांना कोण विसरेल. विशाल भोईर यांना कोण विसरेल. सर्व जे आहेत क्वांटिटीपेक्षा चांगले गुणलेखक आहेत. 4 प्रत्येकाची वेगळी ख्याती आहे. त्याच्यात गुरुदेव आमचा अप्रतिम ऑलराऊंडर खेळाडू आहे. SPL मध्ये नुकताच बेस्ट फिल्डरचा किताब त्याला मिळाला आहे. निखिल पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. पहिल्या ओव्हरला 10 रन्स देत 2 विकेट प्राप्त केले आणि महत्त्वाचे विकेट. जितेश बाद झाल्यानंतर थोडासा दबाव जाणवला मात्र अक्षयकडे क्षमता आहे. पुढचा बॉल अक्षय करता. वेगळी कृती होती आणि इथे मात्र एकच धाव असेल. अक्षयचा फुटवर्क वेगळा जाणवला. कुठेतरी प्रेशर कॉन्सन्ट्रेट लूज करण्याचा प्रयत्न चालू आहेत गोलंदाजाचं मात्र तसं काही घडत नाही. 17 धावा 2 बॉल. प्रत्येकाला हवीशी वाटणारी जुचंद्र गावाची ही मानाची आवडती स्पर्धा युनिटी मोस्ट इम्पॉर्टंट आणि युनिटी आपल्याला दिसून येते या स्पर्धेच्या माध्यमातून. स्विंग अँड मिस. इथे मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि गोलंदाजाकडे नॅचरल बाउन्स देखील आहे जो त्याला नेहमीच प्राप्त झालाय. म्हणूनच हा नॅचरल बाउन्स जो गोलंदाजाच्या खात्यामध्ये गेलाय. निर्धाव चेंडू. 17 धावा 3 विकेट.
सुनील मुकादम करता पुढचा बॉल. आडव्या बॅटने हा फटका खेळलाय आणि चेंडू मिड विकेट रिझनला ट्रॅव्हल झालाय. एका हाताने चेंडू पकडायचा होता आकाशला. चांगली फिल्डिंग केली आकाशने देखील. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. आकाश देखील एक हार्ड हिटर बॅटर आहे. त्याची वर्णी आज कितव्या नंबरवरती लागेल हे देखील पाहिलं जाईल पतू पॅकर संघाकडून. सध्या 19 धावा 4 बॉल. विहाना सुपर किंग वर्सेस आपण मॅच पाहणार आहोत छत्रपती वॉरियर्स. इथे मोठा फटका येईल का सुनीलच्या बॅट मधून? तर हा फटका फसलाय. 2 फिल्डर आले. एका साईडला कल्पेश, एका साईडला आकाश. दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाले. तू घेऊ की मी हा प्रश्नचिन्ह होता. आणि इथे मात्र पुन्हा एकदा धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एका धाव्याच्या सहाय्याने 20 धावा या फलकावरती चेंडू फेकून झाल्यात 5. तिसरं षटक आपण बघतोय. दुसरी मॅच पूल बी ची. बंटी सिक्सर 27-27 आणि त्यांच्या विरुद्धात आहेत टॉस जिंकून मागील वर्षाचे डिपेंडिंग चॅम्पियन पतू पॅकर टीम आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश कणया भोईर इथे उपस्थित आहेत. त्यांचा संघ आहे आणि पतू या नावाने अनेक संघ आपण पाहिलेत. यावेळी रिस्पेक्ट दिला जातोय कारण की अक्षयला ठाऊक आहे यानंतरची ओव्हर लेफ्टीला ॲडव्हान्टेज आहे. जुचंद्र रेल्वे एंडने गोलंदाजी होईल त्यावेळी अक्षयची आता आपण खरी कृती पाहणार आहोत. 3 ओव्हरचा संपलाय खेळ आणि फलकावरती धावा आहेत 21 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. देऊया डीजे युवराजला संधी. कुठेच जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा JPL सीझन 3. थँक्यू. चला चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. ऑन स्क्रीनवर आपण बघू शकता 3 ओव्हरमध्ये काय घडामोडी घडल्यात. पहिला जितेश पाटील पहिल्याच बॉलवरती विकेट गेला. हर्षद लाखातने 2 चौकार मारल्या मात्र तिसऱ्या चेंडूवरती तो देखील बाद. 8 धावांवरती नाबाद खेळतोय सध्या बॅटर सुनील. चांगली बॅटिंग करत असताना संघाकरता जिग्नेशजी म्हात्रे यांचं झालंय शुभागमन. छत्रपती वॉरियर्स संघाचे स्वतः ओनर आहेत आणि सध्या एन्जॉय करतील इथून. बॉलिंग मार्कवरती आलाय. षटक क्रमांक 4 वरती कोणाला आणलं जाईल हे पाहिलं जाईल. सध्या रेल्वे जुचंद्र एंड आलेश बेंद्रे आलाय. हा देखील अनुभवी खेळाडू आहे आणि हा बॅटल नेहमीच एक वेगळी रायव्हलरी राहिले. अक्षय पाटील वर्सेस आलेश बेंद्रे. चंद्रपाड्याच्या ग्राउंडवरती तो घमासान पाहिला होता. आज अक्षयला संधी आहे तो सूड घेण्याचा. की आलेश बेंद्रेने आक्रमण केलं होतं अक्षय पाटील वरती आणि आज अक्षय पाटीलला ॲडव्हान्टेज आहे आलेश बेंद्रेवरती आक्रमण करण्यास. काय तो पार पाडेल आपली चांगली इनिंग. चला पतू पॅकर टीम लवकर फील्ड सेट करा. पतू पॅकर संघ म्हटलं तर आपण बघतोय निखिल पाटील, कल्पेश भोईर, त्यानंतर भूषण भोईर देखील पाहायला मिळत आहेत. चांगले खेळाडू आहे म्हणजे दत्ताळी संघाचे जास्त खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतात आणि काही नवीन चेहरे देखील आपण बघतोय. एस्टनच्या मागे सुद्धा निखिल पाटील आहेत. बॉलिंग मार्कवरती आलेश बेंद्रे. आदिवासी क्रिकेटमध्ये देखील आपलं नाव आपली छाप सोडले. चंद्रपाड्याचा खेळाडू आहे. पहिला बॉल तर राहिलाय आलेश बेंद्रेच्या नावावर कारण की निखिलला माहिती आहे अक्षय पाटीलचा फुटवर्क, अक्षय पाटीलची खेळी. म्हणूनच जसा आलेश बेंद्रेला बॉलिंग मार्कवरती आणलं तसं कानमंत्र दिले निखिल पाटीलने की हे चेंडू तू टाकले तर निश्चित रूपाने इथे मात्र अक्षय पाटील थोडा बीट होऊ शकतो आणि तेच घडलंय. पहिला बॉल निर्धाव चेंडू. 21 धावा या फलकावरती आलेश बेंद्रे. कधी फास्टेस्ट डिलिव्हरी तर कधी स्लोवर वन चेंज ऑफ पेस मध्ये माहीर असलेला गोलंदाज. पुढचा बॉल आलेशचा. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. लेफ्टीला ॲडव्हान्टेज आहे मात्र इथे आलेश बेंद्रे ज्याच्याकडे अनुभव आहे. टायगर अभी भी जिंदा आहे आणि आलेश बेंद्रेच्या नावावर जाईल हा सॉफ्ट डिसमिसल. विकेट डाऊन.
थँक्यू. अक्षयवरती भरोसा होता, लेफ्टी बॅटरला ॲडव्हान्टेज असताना अक्षयने केले मोठी चूक. आता आलाय भावेश भोईर, ज्याला आम्ही प्रेमाने हर्षल गिब्स म्हणतो, मात्र एक हार्ड हिटर बॅटर ज्याच्या नावावर देखील जुचंद्र प्रीमियर लीगमध्ये मागील वर्षीच कारनामा केला होता, लगातार 3 षटकार. म्हणूनच इथे रन रेट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ए बी सी 3 पूल आहेत आणि तिथे ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकता 4 कॅमेरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुमच्या ऑन स्क्रीनवरती काय घडामोडी घडत आहेत प्रत्येक कॅमेरामॅन फोकस करताना दिसतोय. TCP अँड JTC अँड TCP हे दोन्ही लाईव्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 21 धावा, 4 विकेट्स. पुढचा बॉल. सध्या नाजूक स्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या संघाची. भावेश आडव्या बॅटने पुल करायचं होतं, कंट्रोलमध्ये नव्हता. मिड विकेटला कल्पेश भोईर किती वेगाने येतोय, जबरदस्त फिल्डिंग. असे चेंडू जर अडवले तर डबल धावसंख्या धावण्याचा प्रयत्न करणार नाही. बॅटर आपण बघतोय 22 धावा 3 बॉल. आलेश बेंद्रे अप्रतिम स्पेल. चंद्रपाड्याचे काही मोजकेच खेळाडू आहेत ते जुचंद्र प्रीमियर लीगमध्ये ऑक्शन करता उतरलेत. जे उतरलेत त्यांचं करूया हार्दिक स्वागत. आणि आलेश बेंद्रे अप्रतिम गोलंदाजी करतोय 22 धावा. यावेळी मात्र अप्रतिम फटका आहे की नाही. कल्पेश बंटी पुन्हा एकदा बॅटर सुनीलची वाजवले घंटी. इथे जबरदस्त कॅच, विकेट डाऊन. चार बॉल आणि 22 धावा. पहिला बॉल निर्धाव चेंडू. ॲक्शन रिप्ले बघू शकता ऑन स्क्रीनवरती. आडव्या बॅटने पुल करायचा होता, फटका चांगला होता, पॉवर कमी. आणि इथून अपोजिट खेळत असताना वाऱ्याच्या थोडासा पॉवर आणि एलिव्हेशन जास्त महत्त्वाचा आहे. 4 बॉल फलकावरती 22 धावा. पुढच्या मॅचचा टॉस. विहाना सुपर किंग सिम्बॉलकडे विचार केला तर चेन्नई सुपर किंग सारखाच हा सिम्बॉल दिसतोय. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत छत्रपती वॉरियर्स, छत्रपती शिवरायांच्याच नावाने हा संघ उतरणार मैदानाच्या आत. बघूया कोणता संघ वरती चढेल. असं नाही की एक मॅच हरला म्हणून तुम्ही खराब संघ आहे. प्रत्येकाला संधी आहे प्रीमियर लीगमध्ये. आणि आपण पाहिलंय जो टॉपचा संघ असतो ना नेहमीच प्रीमियर लीगमध्ये, नॉकआउट मॅचमध्ये अनेक वेळा पाहिलंय तो बाहेर जाताना दिसला. यंदा तेच घडेल का प्रीमियर लीगमध्ये हे देखील पाहिलं जाईल. कारण की ओमसाईला ठाऊक आहे, ते देखील स्ट्रगल करत होते पहिल्या वर्षी आणि लेट एंट्री झाली आणि ती ट्रॉफी उचलली. चॅम्पियन ठरला सीझन 1चा. मागील वर्षीचा चॅम्पियन संघ गोलंदाजी करत असताना पतू पॅकर टीम. मोठा फटका खेळायचा होता. इम्पॅक्ट पाहिलं जाते, हाईट पाहिली जाते, पिचिंग कुठे आहे ते पाहिलं जाते. ह्या सर्व गोष्टीचं निरीक्षण करून अंपायरने डिसिजन दिला. लेग बाईटची एकदा विकेट मिसिंग चेंडू होता. फलकावरती धावा आहेत 23. 5 बॉल. अप्रतिम. म्हणजेच निखिल पाटीलनी ज्या ज्या गोलंदाजांना आणलंय बॉलिंग मार्कवरती त्यांनी आपलं काम योग्य रीतीने केलं. इकॉनॉमी मेंटेन ठेवले बॉलिंग करत असताना. अंतिम बॉल. जुचंद्र रेल्वे एंड कडून गोलंदाजी होत असताना इथे भावेश भोईर करता पुढचा बॉल. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका जमिनी लगत समोरच्या दिशेने आणि चांगली फिल्डिंग. ओव्हर झाले 4 आणि फलकावरती धावा आहेत 24 बॉल 24 धावा. मागील मॅचमध्ये 24 बॉलमध्ये 27 धावा आल्या होत्या आणि 24व्या बॉलवरती आला होता पहिला चौकार या स्पर्धेतला. म्हणूनच इथे या मॅचमध्ये बंटी सिक्सर हा संघ पाहायला मिळतोय, मात्र एकही षटकार आतापर्यंत आला नाही आहे. 4 ओव्हर 24 धावा. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. ऐकत राहा, पाहत राहा JPL सीझन 3. थँक्यू.
प्रत्येक टीमची रॉयल एंट्री पाहिली होती. ग्रँड एंट्री मध्ये सर्वात वेगळी एंट्री कोणाची होती तर जय श्रीराम या संघाची, आणि म्हणूनच जय हनुमान हे गाणं त्याच संघाकरता डेडिकेट केलं जाते. 24 धावा, 5 विकेट गेल्यात आतापर्यंत. जबरदस्त जुचंद्र प्रीमियर लीगचा थरार प्रत्येकाने पाहिलेलं स्वप्न. सौरभ ज्याला चिराई म्हटलं जाते, आणि पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती पहिला विकेट सौरभला देखील मिळतोय. आणखीन एक गडी बाद. भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू बंटी सिक्सर. आणखीन आपले बॅटर पाठवून द्या लवकर मैदानाच्या आतमध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये एलिव्हेशन चुकलं, डिस्टन्स देखील इथे मात्र क्लिअर केलं नाही. आणि डीपमध्ये आकाश या फिल्डरने चांगला कॅच घेतला, ज्याला प्रेमाने आकाश बोकास देखील म्हटलं जाते. 24 या धावसंख्येवरती बंटी सिक्सर ची गाडी थांबली. पंकज आलाय, पंकज पाटील. पुढच्या मॅचचा टॉस विहाना सुपर किंग वर्सेस छत्रपती वॉरियर्स. दोन्ही टीमचे संघ नायक टॉस बॉक्स मध्ये येतील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने. दत्ताळी संघामध्ये खेळत असताना पंकजची जास्त वर्णी लागत नाही ॲज अ बॅटर म्हणून. ॲज अ बॉलर आणि फिल्डरमध्ये चांगली त्याची गुणवत्ता आपण पाहिले, आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल ला लगेच डबलमध्ये कन्वर्ट. 26 धावा, 6 विकेट. चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलं. पुन्हा एकदा कल्पेश भोईर, बंटी दिसला, आणि फेकी चांगली राहिले, म्हणूनच इथे 2च धावा असतील. धावपळक 26 धावा. म्हणून कॅप्टनची भूमिका देखील महत्त्वाची आहेत. काही कॅप्टन खास आहेत ज्यांचे संघ जिंकत असतात, काही खेळाडू खास आहेत जे काही प्लेईंग 11मध्ये असतात, त्यांचा रोल फक्त प्लेईंग 11चा असतो. मात्र आमचा संघ दरवर्षी जिंकतो, इथे नेहमीच आपण पाहिले असे खेळाडू आहेत. मिस टायमिंग, सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. कॉट अँड बॉलची संधी, आणि आता सौरभ इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. चिराईला आणखीन एक विकेट मिळतोय. फलकावरती 26 धावा, 7 गडी बाद. थँक्यू. 7 विकेट आणि फलकावरती धावा आहेत 26. 7 आकडा आलाय, 26 धावा. काय 27चा आकडा येईल का? कारण की 27 बंटी सिक्सरचा लकी आकडा आहे. सध्या 26 धावा, मात्र त्याहून जास्त आकडा विचार करत असतील. पतू पॅकर चे ओनर खुश आहेत. प्रथमेश कन्हैया भोईर चांगले आयोजक देखील आहेत, आणि नेहमीच आम्हाला चांगला सपोर्ट त्यांचा राहिलाय, आणि कमी वयामध्ये त्यांनी देखील जास्त प्रगती केले. युनिटी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले. मिनार पाटील एक फाईन आर्टिस्ट आहे, जो JPL आपण बघतोय ना ग्राउंडवरती, खऱ्या अर्थाने ती प्रिंट मिनार पाटील यांच्या माध्यमातून सुंदर छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतंय या ग्राउंडवरती. आणि तोच आलाय मिनार पाटील. मिनार पाटीलला जास्त तुम्ही खेळताना पाहिलं नसेल मागील 2-3 वर्षे, मात्र आम्ही पाहिले जवळून. मिनार पाटील अजिंक्यचा ओपनिंग प्लेअर, सिद्धिविनायक चंद्रपाडाचा ओपनिंग प्लेअर राहिलाय, आणि कव्हर ड्राईव्ह, कव्हर पॉईंट या रिझनमध्ये नेहमीच जबरदस्त बॅटिंग त्याची राहिली, आणि पुलचे फटके त्याच्याकडे आहेत. मिनारला आज संधी आहे, खूप दिवसांनी उतरलाय, मात्र आज चांगली खेळी करावी लागेल. फलकावरती 26 धावा. हो, यावेळी पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती मिनार फेस करत असताना चेंडू आणि बॅटमध्ये मोठा गॅप होता. रनआउटच्या माध्यमातून 8 गडी बाद. बंटी सिक्सर.
थँक्यू. हार्दिक आलाय, हार्दिक म्हात्रे. बघूया आता साने गुरुजी संघाचा खेळाडू आहे आणि नेहमीच चांगला फिल्डर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. हार्दिक पाटील आपण बघतो. हार्दिक पाटील आलाय, न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 26 धावा. प्रफुल्ल भोईर देखील मॅचचा आनंद घेतात. मात्र त्यांच्याच सुपुत्राने त्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि आज इन ॲक्शनमध्ये पिता आणि पुत्र देखील तुम्हाला पाहायला मिळेल एकाच संघामधून. लेफ्टी बॅटर आलाय मिस्टर हार्दिक. 9 विकेट गेल्यात आतापर्यंत, माफ करायचं आहे, 8 गडी बाद झाल्यात. आणि बघूया कशा प्रकारचे आता बॅटिंग असेल. प्रीमियर लीगमध्ये विकेटला महत्त्व नसते, किती धावांनी तुम्ही जिंकतायत, किती चेंडू ठेवून जिंकतायत याला महत्त्व आहे. काही संघ येतात आम्ही त्या टीमला ऑलआउट केलं होतं, ऑलआउटला पॉईंट नसतात प्रीमियर लीगमध्ये. किती धावांच्या मार्जिनने, किती गॅप ठेवून तुम्ही मॅच जिंकतायत, मग तिथे प्लस पॉईंट मायनस पॉईंट आपला ठरला जातो. पुन्हा एकदा हार्दिक खूप दिवसानंतर, मी तर म्हणेन यंदाच्या वर्षात पहिल्यांदाच पाहिलं या खेळाडूला. आणि दोन्ही आता बॅटर जे कामानिमित्त बिझी असतात ते आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी 2 धावा तर आल्यात, त्या कशा प्रकारच्या असतील तर यस बाईकच्या माध्यमातून, म्हणजे गोलंदाजाच्या खात्यामध्ये या धावा ॲड होणार नाही, टीमच्या खात्यामध्ये या धावा ॲड होतील. धावपळक पुढे आलाय, 28 धावा. चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू आणि काय गोलंदाजी राहिलाय, 2च धावा दिल्यात. सौरभ अंतिम बॉल देखील बीट केलाय. बराच काळ एस टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. आणखीन एक रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. 9 विकेट गेल्यात आणि एक चांगली स्थिती पतुपॅकर जुचंद्र या संघाच्या माध्यमातून. चला टॉस करण्याकरता या छत्रपती वॉरियर्स आणि विहाना सुपर किंग नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. फलकावरती धावा आहेत टोटल 28. 29 धावसंख्येचा आव्हान 30 बॉलमध्ये पतुपॅकर संघाकरता. बँजोचा आनंद घेऊ शकता तुम्ही. येणार कट्टा असं नाही की त्यांच्या पुरतीच आहे, प्रत्येक टीमला बँजो आपल्याला पाहायला मिळतोय आणि एंटरटेनमेंट एन्जॉयमेंट येणार कट्टा संघाच्या माध्यमातून. मागील वर्षी टॉप 3 मध्ये हा संघ आला होता आणि हार्दिक सारखा प्लेयर या संघामधून वरती आला. हार्दिक म्हात्रे जो साने गुरुजी संघामध्ये आपण पाहतात, त्यानंतर चांगले चांगले खेळाडू येणार कट्टा संघाने मागील वर्षी दिले, म्हणूनच येणार कट्टा एन्जॉयमेंटचं दुसरं नाव आहे. आता छत्रपती वॉरियर्स जिग्नेशजी म्हात्रे यांचा संघ कल्पेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल आणि विहाना सुपर किंगचा असणार आहे ऑलराऊंडर खेळाडू कुणाल पाटील इन ॲक्शन मध्ये. प्रीमियर लीग आपण पाहताय तर महत्वाचा मॅच या चेतनदादा पाटील त्यांना देखील विनंती करतो. प्रीमियर लीग आपण पाहताय तर महत्वाचा मॅच या चेतनदादा पाटील त्यांना देखील विनंती करतो, तुम्ही देखील या. जिग्नेश दादा सुबह टॉस केला जाईल. चेतनजी पाटील एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांना देखील विनंती करतोय एखादी टॉक्स बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. जिचंद्र प्रीमियर लीग आपण पाहताय, या पुढचा मॅच छत्रपती वॉरियर्स आणि दुसरा बाजू जर पाहिलं तर एक महत्वाचा संघ विहाना वॉरियर्स, विहाना सुपर किंग्स या 2 टीमच्या माध्यमातून टॉस केला जातोय. सन्माननीय जिग्नेश जी म्हात्रे एक सुंदर व्यक्तिमत्व, टॉस पिन केला जाईल. छापासा कॉल, नाणेफेक जिंकले ते म्हणजे छत्रपती वॉरियर्स. दोन्ही टीमचा शुभेच्छा देऊन मुख्य व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हावं. जिग्नेशजी म्हात्रे यांचा संघ छत्रपती वॉरियर्स. कल्पेश नाणेफेक जिंकले, निर्णय का असेल? प्रथम गोलंदाजी करणार. गोलंदाजी करायचा निर्णय 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाला कितीच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 45 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. प्रामुख्याने एकंदरीत जर पाहिलं तर असे 3 गोलंदाज कुठले असतील की एकंदरीत छत्रपती वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून खेळत असताना विहाना सुपर किंग्स या संघाला कमीत कमी धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? देवा आहे, नंदू आहे, अंकित आहे, मी पण आहे, असे 4 गोलंदाज होतो मी. या स्पर्धेच्या विषयी 2 शब्द. अगदी जर पाहिलं तर जुचंद्र प्रीमियर लीग पर्व 3रा आपण पाहतो. गेल्या वर्षात जर पाहिलं तर स्पर्धा पाहायला मिळाली नाही, परंतु यंदाच्या अंगामध्ये जर पाहिलं तर एक सुंदर वातावरणात आपण पाहतो. एक ऑल इज वेल, भरपूर कलर्स, ऑल इज वेल या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्य पाहिलं. चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. मॅडम सिरीजसाठी बाईक देखील आहे. स्पर्धेविषयी 2 शब्द. चांगला आयोजन आहे आणि चांगलं मॅनेजमेंट आहे. आपल्या सर्वांचा हातभार लागला आणि ही चांगली स्पर्धा पार पडेल. थँक्यू सो मच. हे होते टीम छत्रपती वॉरियर्स टीमचे कॅप्टन अर्थातच कल्पेश म्हात्रे. नाणेफेक जिंकला असता तर कुणाल निर्णय का असता? फिल्डिंग घेतली असते. आता मात्र मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागेल. 5 षटकामध्ये एकंदरीत किती धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल? 55 ते 60. प्रामुख्याने एकंदरीत जर पाहिलं तर पहिले 2 ओपनिंग बॅटर कोण असतील तुमच्या संघाच्या माध्यमातून? नितेश आहे, गोपी आहे
आणि दुसरा एक कुणाल मडके म्हणून आहे. कुणाल मडके यस चांगले खेळाडू आहे तुमच्या संघाच्या माध्यमातून देखील आणि जबरदस्त आयोजनाविषयी 2 शब्द काय असतील? आयोजन मस्त केलेलं आहे. प्रत्येक वर्षी असं JPL भरावी अशी इच्छा आणि सर्वांना खेळायला सर्व खेळ चांगला हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. नाही प्रत्येकांना वाटते प्रत्येक वर्षी JPL व्हावी. यंदाचा हंगाम सीझन 3 पाहतोय. नाणेफेकीचा कॉल इकडे जिंकलाय अर्थात छत्रपती वॉरियर्स संघाने प्रथमतः जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले वियाना सुपर किंग्स. जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये त्या ठिकाणी असतील आमचे साथी समालोचक मित्र अक्षय साटम. थँक्यू सो मच. थँक्यू तुषारजी. नुकताच टॉस बॉक्समधून आपण पाहिलं तर छत्रपती वॉरियर्स वॉन द टॉस चूज टू फील्ड. कल्पेश म्हात्रे इन ॲक्शनमध्ये ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून जास्त बोली त्याच्यावर देखील लावले जिग्नेश म्हात्रे यांनी. आणि एका साईडला विहाना सुपर किंगची फर्स्ट चॉईस आपण बघतोय कुणाल पाटील. 2 बॅटर मैदानाच्या आत निखिल पाटील आणि एका साईडला आपण बघतोय विशू पाटील म्हणजेच विशाल पाटील. हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक 29. 5 ओव्हरमध्ये कशा प्रकारे पाठलाग केला जाईल आवाज ऐकूया तुषारजी सोनवणे यांचा. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. पुढे एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. JPLचं थरार आपण पाहताय जुचंद्र प्रीमियर लीग या गावाची एक अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतायत. आल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गेम ऑन. लेट्स प्ले बिगिन. पहिला बॉल सेन्सिबल क्रिकेट. निखिल पाटीलचं कौतुक करेल की ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आणले. षटक क्रमांक 1 त्याने टाकलं. षटक क्रमांक 2 बंटी कल्पेशने टाकलं. षटक क्रमांक 3 पुढेच एकदा निखिल आले. त्यानंतर आलेचं षटक अप्रतिम राहिलं. फक्त एकंदरीत जर पाहिलं तर आलेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 धावा खर्च केल्या. 2 विकेट आलेशने देखील प्राप्त केल्या गेल्या. आणि सौरभचं षटक क्रमांक आपण 5वं पाहिलं त्यामध्ये फक्त 2 धावा खर्च करत असताना जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली. प्रत्येक गोलंदाज हा विकेट टेकर पाहायला मिळाला. तो म्हणजे पतू पॅकर्स टीमच्या माध्यमातून खेळत असताना. कारण की प्रत्येक षटकामध्ये विकेट आल्यात. फक्त निखिलच्या षटकामध्ये षटक क्रमांक 3 मध्ये येताना दिसत नाही आहे. विशाल पाटील एक अनुभवी पतू पॅकर्स या संघाच्या माध्यमातून कित्येक वर्ष झालं खेळतोय. आणि आज जर पाहिलं तर JPLच्या माध्यमातून देखील आज विशू पाटील हा एंटर मैदानाच्या आतमध्ये झालाय. 2 आघाडीचे फलंदाज एका बाजूला विशाल आहेत दुसऱ्या बाजूला निखिल आहेत. आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण जर पाहिलं तर पंकज यांना आपण पाहिलं. जेवढं पंकज बॅटिंगसाठी आले होते पंकजच्या माध्यमातून जर पाहिलं तर 2 धावा करून ते आऊट झाले. परंतु आता मध्ये चांगली गोलंदाजी अपेक्षित असेल. ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फक्त मनगटाच्या सहाय्याने बॉलला वडवले गेले. त्या ठिकाणी फिल्डर आहेत सूरज. पाहता मैदानाच्या आतमध्ये 1 धाव कंप्लीट केली गेली. एकेरी धावडे संघाची धावसंख्या धावफटकावरती 2च्या घरामध्ये. यापुढचा मॅच देखील तितकाच महत्त्वाचा पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर विहाना सुपर किंग्स. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संघ पाहायला मिळेल छत्रपती वॉरियर्स. महत्त्वाचा मॅच यापुढचा देखील पाहायला मिळेल. परंतु तितकाच महत्त्वाचा मॅच हा पतू पॅकरचा पाहायला मिळतोय. पुढून खेळण्याचा प्रयत्न होता. स्टेपकडून खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आलेत वेगाने आणि पाहता एकदा पुणेची एकदा कंप्लीट केली गेली. सिंगल डबल जे क्रिकेटचं बेसिक मानलं जातं या संपूर्ण JPL मध्ये पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं थोडेसे धावा कमी झाल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील पाहतो आपण थोडेसे धावा कमी झाल्या. आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर गोलंदाज वरचं ठरतंय आतापर्यंत. ऑन साईडला मोठा फटका जरूर खेळला गेलाय. जितेश पाटील बंधू एक वेल फिनिशर आणि तेवढाच चांगला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. आणि पहिला धक्का लागवला जातो पतू पॅकर्स टीमला. परतावा लागेल विशाल पाटील. बॅक टू द आउट. पहिला धक्का धावसंख्या 3 असताना. धन्यवाद डीजे. पुढे एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 29चं टार्गेट आहे. पंकज पाटीलचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत जर पाहिलं तर चेंडू त्याने फेकलेत मैदानाच्या आतमध्ये 5 फक्त धावा खर्च केल्या ते म्हणजे 3. जी गोलंदाजी अपेक्षित होती ती मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करून दिली ते म्हणजे पंकजने. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत मिस्टर सूरज भोईर. एक सिंगल डबल ज्याच्या माध्यमातून सातत्याने खेळलं जाते. ॲक्शन स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या माध्यमातून सूरज सातत्याने खेळतायत. परंतु आज जर पाहिलं तर JPLच्या माध्यमातून पतू पॅकर्सच्या संघाच्या माध्यमातून खेळताना दिसत आहेत. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर त्यांची देखील फलंदाजी पाहणी योग्य असेल. कारण की जर पाहिलं तर एकंदरीत सूरजवरती देखील भरपूर मोठी जिम्मेदारी आहे.
आज जर पाहिलं तर वन डाऊनसाठी तिसऱ्या क्रमांकावरती उतरण्याची संधी या जेपीएलच्या माध्यमातून त्यांना मिळाले. पहिला बॉल यावेळेला जर पाहिलं तर प्रॉपर स्विंग झाला, बॅट स्विंग थोडंसं कमी पाहायला मिळालं, तिथून जर पाहिलं तर गती देखील थोडी कमी पाहायला मिळाली. सरळ विकेट किपर सुनीलच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 29 धावांचा पाठलाग करत असताना टीम पाहायला मिळते पतू पॅकर जुचंद्र या संघाची धावसंख्या 1 गडी बाद 3च्या घरामध्ये. या डीजेला येऊया पुण्याचे एकदा मॅचच्या दिशेने. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या धावफटकावरती 3 झाले. पहिल्या षटकावरती जर पाहिलं तर पंकज पाटीलचं कौतुक करेन की ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली. निखिल पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावात जर पाहिलं तर 2 षटकामध्ये जवळपास निखिलने खर्च केला 16 धावा. निखिलला विकेट्स मिळवल्या फक्त आणि फक्त 2. पण तो बॅटिंग करताना चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. जुचेंद्र रेल्वे स्टेशन एंड कडून पहिला बॉल जितेश बंधूला आपण पाहतायत. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये निखिल पाटीलच्या माध्यमातून खेळलं जात आहे आणि पहिल्याच बॉलवरती एक सिंगल कंप्लीट केले. सिंगलच्या माध्यमातून पुढे एकदा संघाची धावसंख्या धावफटकावरती 4च्या घरामध्ये. संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर टेनिस बॉल एक ब्रँडेड कंपनी आणि निश्चित स्वरूपात एक ब्रँडेड बॉल लॉंग सिक्सर म्हणून त्या चेंडूला सातत्याने घोषित करण्यात आले. कट करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका प्रतिम पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर अक्षय आहे त्यांच्या माध्यमातून सुंदर झेल टिपला जातोय आणि जितेश बंधूच्या हातामध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना आणि यावेळेला जर पाहिलं तर आणखीन एक धक्का पतू पॅकर जुचंद्र संघाला परतावा लागेल. मिस्टर सूरज बॅक टू दी पॅव्हिलियन. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत ते म्हणजे मिस्टर भूषण. एक अनुभवी डावकऱ्या शाळेचे एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांना कित्येक वेळा आपण पाहिले आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. पहा हे दाखवलं जात आहे ते म्हणजेच TCP लाईव्ह त्याचबरोबर JTC लाईव्हच्या माध्यमातून 4 कॅमेऱ्याच्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आणि ऑन स्क्रीन ते दाखवले जात आहेत. त्यांचं देखील कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून करावं लागेल कारण की क्लिअरिटी का बिग बॉक्स म्हणून त्यांनी सातत्याने दोन्ही चॅनलला जुचंद्रमध्ये पाहिलं जाते. मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करत असतात आणि या स्पर्धेमध्ये देखील जर पाहिलं तर एक कॉम्बिनेशन अप्रतिम या 2 लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 4च्या घरामध्ये. जितेशच्या षटकातील 2 चेंडू फेकून झाले. जितेशने एकंदरीत जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली. त्यानंतर जर पाहिलं तर विकेट त्यांनी मिळवून दिला. विकेट फॅक्टर इथून महत्त्वाचे असतील आणि विकेट जर घेतलेत तर निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर बंटी सिक्सर हा संघ वरचा ठरू शकतोय. परंतु इथून जर पाहिलं तर निखिल पाटीलवर देखील तेवढी जिम्मेदारी आहे. आतापर्यंत 3 सिंगल घेतल्यात. ऑन साईडला पहिलाच बॉल जर पाहिला तर फेकून दिला जातोय. डीप विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे भूषण भोईर आलेत आणि पहिल्याच चेंडूवरती ठोकलाय JPL सिक्सर 6 धावा. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करत असताना JPL मध्ये चांगली खेळी करायची आणि पहिल्या चेंडूवरती 6 धावेंचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला म्हणजे भूषणच्या माध्यमातून षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 10. ओहो यावेळेला कट करण्याचा प्रयत्न आणखीन एक देखना फटका पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषी पार. षटकारानंतरचा आलेला हा दमदार चौकार. धन्यवाद डीजे. पुढे एकदा वेलकम. सर्वांचं हार्दिक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपण संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकलात.
ओहो, आता मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता, सन्मान केला जाते, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल कंप्लीट केली गेली निखिल सांगतायत आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये केला गेला निखिल आणि दुसऱ्या बाजूला भूषणच्या माध्यमातून. परंतु जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावडे पुढे एकदा संघाची धावसंख्या धावफटकावरती 15. जिग्नेशजी मात्र असेल, चेतनजी पाटील या मॅचचा आनंद घेत असताना या पुढची मॅच देखील तितकी महत्त्वाची असेल. स्वतः ओनर आहेत आणि निश्चित स्वरूपात त्या मॅचची देखील ते वाट पाहत असतील, परंतु तितकीच महत्त्वाची मॅच. एका बाजूला जर पाहिलं तर बंटीस सिक्सर विपक्ष पतू पॅकर्स या दोन टीमच्या माध्यमातून ज्यावेळेला प्रथमतः बॅटिंग केली थोड्याशा धावा कमी बनवल्या, परंतु पत्तू पॅकर्स आतापर्यंत वरचं ठरलाय. शेवटचा बॉल आहे, यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळतो. इन टू द गॅप मध्ये खेळण्याची शैली सातत्याने आपल्याला निखिलचे पाहायला मिळाली. डीप कव्हरला बॉल निघून चाललाय, एक्स्ट्रा कव्हरला आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये पुढेच एकदा 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 17च्या घरामध्ये. 17 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 29 धावांचा पाठलाग करत असताना पतू पॅकर्स जुचंद्र या संघाला आपण इन ॲक्शन मध्ये पाहत आहेत. आई चंडिका माता यांचं मंदिर या ठिकाणी ऑन स्क्रीन दाखवलं जाते, ते म्हणजेच TCP लाईव्ह आणि JTC लाईव्हच्या माध्यमातून कुलस्वामीने आहेत जुचंद्र या गावाच्या आणि त्यांना देखील दाखवलं जातं ऑन स्क्रीनमध्ये. या ऐकूया डीजेला थोडासा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत आणि येणार आहोत पुढेच एकदा या JPL च्या एक महत्त्वपूर्ण लढतीकडे. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला. इथून देखील जर पाहिलं तर 18 चेंडू 12ची गरज. तुमचे कॅमेरामॅन अजय भारद्वाज हे संपूर्ण क्षणचित्र टिपत असताना त्यांचं देखील कौतुक असेल. आणि ज्या ज्या वेळेला TCP असते, JTC असते आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं प्रत्येक स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर काहीतरी वेगळं हे सातत्याने पाहायला पडते. धावसंख्या धावफटकावरी झाले 17. आपण रंगीबेरंगी ड्रेस कोड प्रत्येक संघाचा आपण पाहतोय. भूषण आलेत स्ट्राईक एंडवरती, पुढे एकदा पंकज तयार होतील. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर पहिल्या चेंडू सन्मान दिलाय, कारण की पंकजने पहिले षटक टाकत असताना फक्त 3 धावा करत असताना पहिली 1 विकेट ती म्हणजे पंकजने प्राप्त करून दिली. ती म्हणजेच बंटीस स्ट्रायकर्स 27 आपल्याला नंबर पाहायला मिळतो. लकी नंबर हा बंटी स्ट्रायकर्स सिक्सर्स या संघाचा आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. निखिल पाटील सिंगल डबल आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू निखिलने खेळले, त्यामध्ये जर पाहिलं तर निखिलने 5 धावा बनवल्यात, परंतु भूषण ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आलेत 4 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी 12 धावा बनवल्यात. जबरदस्त कामगिरी भूषणच्या माध्यमातून. निखिल एक कॅप्टन आहेत, त्याचबरोबर जर पाहिलं तर आयकॉन खेळाडू म्हणून देखील आपण निखिलला पाहतोय आणि एक अनुभव देखील आहे. एकंदरीत जर पाहिलं तर दत्तली संघाच्या माध्यमातून ऑलराऊंडर देखील आपण त्यांना पाहिलेत. ओहो, यावेळेला ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला गेला, परंतु क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पंकज चेंडूमागे पोहोचत आहेत आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्यात ते म्हणजे 2 धावा आणि या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 20 झाले. 20 धावा धावफटकावरती 2 गडी गमावल्यात. पतू पॅकर्स जुचंद्र संघाला पाहतो आपण 29चा पाठलाग करताय आणि आता मात्र जर पाहिलं तर 2 चेंडू फेकून झालेत. 16 चेंडू आणि आता मात्र जर पाहिलं तर 9 धावांची गरज. पहिला सामना जर पाहिलं तर मोठ्या फरकाने जिंकला, तो म्हणजेच जबरदस्त कामगिरी लकी स्ट्रायकरच्या माध्यमातून राहिली. परंतु या मॅचमध्ये कोण जिंकले पाहणं महत्त्वाचं राहील. क्रिकेट आहे, 16 बॉल 9ची गरज. बॅटची कडा त्या ठिकाणी यष्टीरक्षक बीट झालंय आणि पाहता पाहता जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात होते मिस्टर अक्षय आणि या ठिकाणी जर पाहिलं तर एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. आणि निखिल देखील सांगतायत बॅटची कडा जर लागली नसती तर बॉल एक्स्ट्रा कव्हरला देखील निघून गेला असता, परंतु यावेळेला जर पाहिलं तर बॅट थोडीशी कट लागली, तिथून जर पाहिलं तर एक सिंगल मिळाली आणि या एकेरी धावण्यात संघाची धावसंख्या धावफटकावरती 21 झाले. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत आशुतोष सर, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ललितजी भोईर पंडे सरना आपण पाहतायत. या पुढचा बॉल ऑन साइडला भूषणने बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. JPL ब्रँडेड सिक्सर भूषणने आतापर्यंत वरतून जबरदस्त कामगिरी केली. 6 धावा. थँक्यू सो मच, वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2ची गरज आहे पंच. इथून देखील जर पाहिलं तर पंकजच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल.
भूषणने जी खेळी केली आहे सन्माननीय प्रतिमेजी भोईर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये माध्यमातून पाहायला मिळालं नाही आहे, परंतु निखिलने जी बॅटिंग केली आहे, निखिलने जी बॉलिंग केली आहे, निखिलने जी फिल्डिंग केली आहे ती मात्र या मॅचमध्ये अप्रतिम राहिली आहे. एक धावींचे गिरात ऑन साईडला बॉलला वडवले गेले आणि आवडला जर पाहिलं तर मोठा विजय पटकावला गेला तो म्हणजेच टीम पातू बॅकर्स जुचंद्र संघाच्या माध्यमातून चौकार निघून जातोय. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रतिमेजी भोईर अँड ऑल टीम. निखिल पाटीलचा परफॉर्मन्स चांगला राहिला आणि मॅचच्या मॅडमद्वारे देखील डिक्लेअर करणार आहोत, परंतु भूषण यांना 500 रुपयाचा देखील या ठिकाणी किताब दिला जाईल. कॅश प्राईज आहे प्रतिमेजी भोईर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी जर पाहिलं तर देण्यात आले ते म्हणजे भूषणसाठी मॅडम मॅच आम्ही डिक्लेअर करतोय. धन्यवाद डीजे. हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पतू पॅकेज संघाला आपण पाहत आहेत. मॅडम मॅच विचार विनिमय केले जाते कुणाला दिले जाईल. निखिल पाटील देखील आहे आणि भूषण देखील आहे आणि या मॅचचा मॅच निखिल पाटील 2 षटकं हाताळली गेली, 2 विकेट्स ज्याच्या माध्यमातून प्राप्त करण्यात आला आणि जबरदस्त कामगिरी निखिलच्या माध्यमातून झाली. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरले जात आहेत मिस्टर निखिल पाटील आणि भूषण यांना देखील आम्ही विनंती करतो तुम्ही देखील या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. सन्माननीय प्रफुल्लजी भोईर साहेबांच्या शुभ या ठिकाणी मॅडम मॅचचा किताब आपण देणार आहोत. चल निखिल या मॅडम मॅच विथ द बॅट विथ द बॉल. चांगला खेळ निखिलच्या माध्यमातून राहिला. चला चला प्लीज विनंती करतो छत्रपती वॉरियर्स कांडफे एक जिंकले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्वरित मैदानाच्या आतमध्ये उतरा. जिकडे जे म्हात्रे असतील निलेशजी चव्हाण चेतनजी पाटील आता मात्र फोटोशूट केला जाईल आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण टीम ही उतरताना दिसेल.